आज आपण टमाटरची चटणी बनवणार आहे। तर चला आता टमाटरची चटणी कशी बनवायची ते बघूया। छोटा प्याज घेतला आणि लसूण घेतला, त्याला आपण आता बारीक कट करून घेऊ। हे बघा, मी असे बारीक लसणाचे काप करून राहिली। एक प्याज घेतला हा छोटासा, याला भी मी बारीक कट करून राहिली। आता मी प्याज आणि लसूण काटून घेतला। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि कढई ठेवून घेते मी। कढईमध्ये मी 1.5 चम्मच तेल टाकून घेते। आता आपण टमाटर काटून घेऊ। आता आपले टमाटर आणि प्याज लसूण काटून झाला सगळं। राई टाकली, आता प्याज टाकून घेऊ आणि हे टमाटर पण सोडून देऊ याच्यामध्ये। त्याला परतून घेऊ। थोडंसं मी नमक टाकून घेते, स्वादानुसार नमक टाकलं। हे बघा, टमाटर चांगले शिजू देऊ आता। टमाटरची चटणी झटपट आणि लवकर बनते। 1 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकून घेते, थोडीशी धनिया पावडर आणि थोडीशी हळदी टाकून घेते। आता मी मिक्स करून घेते सगळं। आता आपले टमाटर चांगले शिजून गेले आणि चटणी पण बनवून तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेते। हे बघा, टमाटरची चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।